आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गेले अनेक दिवस ज्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष गोकुळच्या एका निकालाकडे होतं, तो निकाल अखेर लागला आणि गोकुळच्या एकूण निवडणूक प्रक्रियेला मोठा ट्विस्ट यामुळं निश्चितपणे तयार होणार आहे. कारण 1200 सभासद जे वाढवले होते त्या एकूण प्रक्रियेला आता स्थगिती मिळाल्यात जमा आहे. न्यायालयाने तसा आदेश दिलाय. सरकारनं आपणच दिलेली स्थगिती आता आपण उठवत आहोत असं न्यायालयासमोर सादर केल्यामुळं या एकूणच गोकुळच्या निवडणुकीत आता मोठा ट्विस्ट तयार झाला आहे. न्यायालयाचा सगळ्यात मोठा दणका बसलेला आहे. निवडणुकीची प्रक्रिया आता पुन्हा निश्चितपणे लांबणीवर पडणार हे सुद्धा नक्की झालेलं आहे. या संदर्भात ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली होती ती प्रकाश बेलवडे यांनी दिलेली माहिती काही प्रमाणात आपण आता आपल्याला सांगत आहोत. मुळात गेल्या काही दिवसापूर्वी प्रकाश बेलवडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार 1200 जे वाढीव सभासद आहेत ते बेकायदेशीर आहेत, त्यांनी काही निकष पूर्ण केले नाहीत, त्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करावी, त्यांना निवडणुकीचा अधिकार देऊ नये म्हणून याचिका दाखल केली होती. त्यानंतर राज्य सरकार, गोकुळ किंवा अन्य काहींनी या संदर्भात सुनावणी झाली. त्यामुळे आता या संदर्भातला निर्णय काय होणार याची प्रचंड उत्सुकता होती आणि आज कोर्टात सुनावणी झाली. आणि या सुनावणीत ज्या मंत्र्यांनी सुनावणीपूर्वीच ज्या मंत्र्यांनी याला स्थगिती आदेश दिला होता, म्हणजे ज्या 1200 संस्थांवर जो अवसाय येणार आहे या निर्णयाला मंत्री महोदयांनी बिनतारखेच्या एका पत्रावर स्थगिती दिली होती तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी. त्या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक पत्र दिलं होतं या मंत्र्यांना की लंपीसारखा रोग किंवा कोरोना यामुळे काही निकष पूर्ण करणं दूध संस्थांना शक्य नाही, त्यामुळं अवसाय काढू नये असे पत्र दिलं. आणि त्या पत्रावरच तत्कालीन मंत्र्यांनी दुग्ध विकास आणि सहकार मंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. पण ही स्थगितीच बेकायदेशीर आहे असा याचिका प्रकाश बेलवडे यांनी न्यायालयात केली आणि ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. कारण एकीकडे निवडणूक प्रक्रिया गोकुळची सुरू झाली होती, त्यामुळे या 1200 सभासदांना मतदानाचा हक्क मिळू नये यासाठी ही याचिका दाखल झाली. कारण हे सगळे बेकायदेशीर असं म्हणणं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निकाल काय लागणार याची प्रचंड उत्सुकता होती. आज न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार मंत्र्यांनी जी काय स्थगिती दिली होती 1200 संघाच्या अवसाय काढण्याच्या प्रक्रियेला, ती स्थगिती मंत्र्यांनीच उठवली. कारण तसं विनंती त्यांनी आदेश न्यायालयाला केली की आपण जो काय आदेश दिला होता तो आता मागे घेत आहोत. याचा अर्थ या सगळ्या 1200 संस्थांवर अवसायक प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार. आणि या संदर्भातली सुनावणी आता सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे हे घेणार हे नक्की आहे. त्यामुळे यात आता बराच वेळ जाईल. एकूण 1320 संस्था या आता मतदान प्रक्रियेत भाग घेणार का हे कळायला आता बरेच दिवस लागतील. सध्या तरी न्यायालयाचा मोठा दणका या एकूण ज्या वाढीव सभासद होते त्यांना बसलेला आहे. राज्य सरकार किंवा तत्कालीन सहकार आणि दुग्ध विकास मंत्र्यांनी आपणच दिलेला आदेश आता वकिलाकरवी मागे घेतलेला आहे. याचा अर्थ आता सरळ आहे की या ज्या 1200 संस्था आहेत त्यांच्यावर अवसाय नेमण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कारण आता सुनावणी त्या संदर्भातली सुरू होणार. जोपर्यंत ही सुनावणी पूर्ण होत नाही, काहींच्यावर अवसाय येणार की नाही हे कळत नाही, तोपर्यंत यांना निवडणुकीत भाग घेणे आता अशक्य आहे. कारण यांच्याकडं जे काही निकष आहेत हे अनेक निकष यांनी पूर्ण केले नाहीत. कुणाचे ऑडिट रिपोर्ट नाहीत, कुणाचे दुधाचा जो काय दूध घालण्याचा निकष होता तो पूर्ण केला नाही, काहींनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित केली नाही, अशा अनेक त्यांच्या निकष न पूर्ण करण्याचे नियम आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता न्यायालयाचा मोठा दणका तर बसलेला आहेच. शिवाय सरकार म्हणजे तत्कालीन दुग्ध विकास मंत्र्यांनी आपली चूक कबूल करत
आपणच दिलेला स्थगिती आदेश मागं घेतलेला आहे. त्यामुळे आता स्थगिती आदेशच सरकारनं मागं घेतल्यामुळं या 1200 संस्थांची नोंदणी आता अडचणीत आलेली आहे. नोंदणीच अडचणीत आल्यामुळं त्यांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेण्याची शक्यताच कमी झाली आहे. या सगळ्या प्रक्रियेवर आता गोकुळच्या आगामी निवडणुकीत मोठा भूकंप होणार आहे. कारण याच 1200 मतदारांच्या आधारावर काही जण निवडणुकीत ताकद काहींची वाढणार होती, पण हे 1200 मतदार आता मतदानात भाग घेणार की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळं आता जेव्हा निवडणूक होईल, निवडणूक आता 5-6 महिने होण्याची चिन्ह आता कमी आहेत. कारण याची सुनावणी सुरू होणार आहे. यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा दणका मंत्री हसन मुश्रीफ यांना निश्चितपणे बसलेला आहे. कारण त्यांच्या पत्रावर दुग्धविकास मंत्र्यांनी स्थगितीचा आदेश दिला होता आणि तेच पत्र आता मागं घेतलेलं आहे. बघूया आता नेमकं काय होते यापुढं. एकूण गोकुळची न्यायालयीन प्रक्रिया किंवा निवडणूक प्रक्रिया कशी चालते याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल.